गुड मॉर्निंग फॅमिली. आज जरा बरं वाटत नाही आहे, डोकं बिकं जाम झालेलं आहे आणि जरा उलटी वगैरे पण झाली, कणकण वाटते आहे. पण तरी सकाळी म्हणले एक वॉकिंग घेऊन यावी आणि वॉकिंग घेतल्यानंतर बघू शेड्यूल. असं कसं तरीच होतं आहे पूर्णपणे, कारण की आता गेली एक 6-7 दिवस मी सकाळी लवकर उठते, त्याच्यामुळे थोडंसं हा त्रास होईल जाता. हा जरा एकदा त्रास सहन करत करत गेलो ना, मग एकदा सवय होईल, कारण लगेच लगेच तर कुठली गोष्ट होत नाही, हे पण तुम्हाला माहिती आहे. तर आता आजचं शेड्यूल बघू. तसं दवाखान्यात जाऊन येईल मी, नाही तर कसं आहे परत 2-3 दिवस आजारी नाही पडायचं मला. तर आज सकाळी सियाला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे, कारण तिला पण ताप आला आहे, त्यामुळे सकाळी शॉप बंद राहील. तर आता भेटूया दुपारी, बघू दुपारचं काय शेड्यूल आहे. काळजी घ्या. तर आता सगळेच आजारी पडले, आमची सियाबाई पण आजारी पडली, त्याच्यामुळे आम्ही चालू आहे दवाखान्यात. दवाखान्यातनं जाऊन आल्यानंतर बघू पुढचं शेड्यूल काय आहे. पण शक्यतो आज शॉप उघडता येणार नाही असं वाटतंय मला, कारण माझं पण खरंच पोट दुखते आणि लय विकनेस आलेलं आहे. सकाळी भरपूर त्रास झाला आहे मला. तर आता दवाखान्यात जाऊन येतो आणि जरा आराम करतो, कारण की लयच कसं तरी होते. दवाखान्यात येताना म्हणलं आपलं मटेरियल राहिले ते घ्यावं, कारण परत सुट्टी नको. तर महावीरमधनं आपलं मटेरियल घ्यायचं आहे आणि वर्धमानमधनं, तर हे मटेरियल घेऊ आणि जाऊ आता परत, कारण की परत दिवस नको वाया जायला. मग आलो आहे तसं मटेरियल घेऊन जाऊ ना. तर आजच्या दिवस तर आपलं शॉप बंद होतं आणि माझा हिशोबच चालला होता, त्याच्यामुळं हिशोब वगैरे पूर्ण झाला आहे. थोडंसं पेनिंग होते अजून, पोटात जरा दुखते, पण उद्या शक्यतो शॉप ओपन करेल 100% मी. तर भेटूया उद्या. गुड नाईट.